नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे नवीन पोलीस भरतीला सुरुवात कधी होणार आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे साधारणतः किती जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अनेक महिन्यांपासून असं म्हटलं जात होतं की साधारणतः डिसेंबरमध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात होईल आणि ते खरंही होतं. त्या दृष्टीनं जी काही पावलं उचलायला पाहिजेत ती सुद्धा उचलली गेली होती. काही प्राथमिक गोष्टी पूर्ण कराव्या लागतात त्या सुद्धा केल्या होत्या. पण विधानसभेची निवडणूक लागली, निवडणूक झाली, निकालही लागला. स्थिर सरकार सुद्धा आता स्थापन होतंय. 5 डिसेंबरला शपथविधी आहे आणि आता विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू होत आहे. आधी पेपरला बातमी काय आहे ते आपण समजून घेऊया आणि मग त्यानंतर भरती प्रक्रियेला सुरुवात कधी होईल यावरती आपण चर्चा करूया. बघा, वृत्तपत्रामध्ये काय बातमी आहे. पोलीस दलामध्ये 33,000वर पदे रिक्त आहेत. एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये जवळपास 33,000पेक्षा जास्त पोलिसांची पदं रिक्त आहेत, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी काय म्हटलंय, महिला पोलिसांच्या 16.6% पदांचा सुद्धा यामध्ये समावेश असणार आहे. आता बघा काय म्हटलंय, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 2,21,259 मंजूर पदांपैकी 33,000 पदं काय आहेत, रिक्त आहेत. आता त्यात पुढे काय म्हटले बघा, त्यात महिला पोलिसांच्या 16.6% पदांचा समावेश, अशी माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आलेली आहे. पुढे बघा काय म्हटलंय, आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 1,00,000 लोकसंख्येमागे 222 पोलीस कर्मचारी असायला हवेत. आता ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. ठीक आहे, काय सांगितलेली आहे की जे आंतरराष्ट्रीय प्रमाण आहे त्यानुसार 1,00,000 लोकसंख्येच्या मागे 222 पोलीस असले पाहिजेत. मात्र भारतामध्ये आपलं हे जे प्रमाण आहे ते 1,00,000 पोलिसांमागे सरासरी 152 पोलीस एवढंच आहे. ठीक आहे, म्हणजे जवळजवळ 70ने हे प्रमाण आपल्याकडे कमी आहे. ठीक आहे, ही एक माहिती यामध्ये आहे. आता निसार तांबोळी जे आहेत ते सह आयुक्त आहेत नागपूर पोलीस विभाग, यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की लवकरच नवीन पोलीस भरतीची प्रक्रिया आम्ही राबवणार आहोत. आणि यासोबतच यामध्ये आणखी एक माहिती देण्यात आलेली आहे. थोडंसं करंट अफेअर्सच्या दृष्टीनं सुद्धा ही माहिती महत्त्वाची आहे की कौटुंबिक हिंसाचारामध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये चौथा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हे कौटुंबिक हिंसाचार रोखण्याची जबाबदारी सुद्धा पोलिसांवरती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पोलिसांचं प्रमाण वाढवून कौटुंबिक हिंसाचार कसा कमी करता येईल तो सुद्धा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. ठीक आहे, आता पुढे बघा काय म्हटले. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मग काय, मग ही भरती प्रक्रिया कधी सुरू होणार आहे. तर लक्षात घ्या, भरती प्रक्रिया, आता मी जे काही वेगवेगळ्या लोकांशी बोलतो त्यातनं समोर येते. भरती प्रक्रिया साधारणतः आता अधिवेशन सुरू होते, हिवाळी अधिवेशन. या अधिवेशनामध्ये पोलीस भरतीवरती सुद्धा डिस्कशन असू शकतं, अशी दाट शक्यता आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ती साधारणतः जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला ही प्रक्रिया चालू होईल, अशी दाट शक्यता आहे. तेव्हा जे विद्यार्थी आता तयारी करत आहेत त्यांनी तयारीमध्ये कुठल्याही प्रकारे खंड न पाडता अशाच पद्धतीनं जोरदार तयारी चालू ठेवा. आता मागची भरती प्रक्रिया आपल्याला माहिती अजून चालूच आहे. मुंबई पोलीसचा पेपर आता डिसेंबर 22 तारखेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर ती प्रक्रिया आहे, जवळजवळ 17,000च्या आसपास भरती प्रक्रिया पदं त्या माध्यमातून भरली जात आहेत आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा खूप चांगली भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मग किती जागा असतील तर लक्षात घ्या, आता या ठिकाणी जरी 33,000च्या वर पदं रिक्त असली तरी ही सगळीच पदं याच्यातनं भरली जातील असं नाही. तर नियर अबाउट असा एक अंदाज आहे की साधारणतः एक 12 ते 15,000 या दरम्यान ही भरती असू शकते, लक्षात घ्या. म्हणजे खूप चांगली संधी पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वयोमर्यादा ओलांडल्यांना, ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा इथे एक संधी मिळेल. कारण मागेच माननीय गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं मागच्या सरकारमध्ये की नवीन भरती प्रक्रियेमध्ये ज्यांचं वय संपले अशा विद्यार्थ्यांना आपण सामावून घेणार आहोत. म्हणजेच वय संपलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी नवीन भरती प्रक्रियेमध्ये एक संधी 100% असणार आहे. तेव्हा जोरदार तयारी चालू ठेवा. या तयारीच्या अनुषंगानं तुम्हाला योग्य गायडन्स हवं असल्यास इग्नाइट अकॅडमीची ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी उपयुक्त आहे. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत गायडन्स आहे, सराव टेस्ट आहेत, PDF स्वरूपात नोट्स आहेत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत आणि वीकली फ्री टेस्ट आहेत. ॲप डाउनलोड करा आणि इग्नाइट अकॅडमीचा आणि ही बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 8888996116 या नंबरवर संपर्क करा. आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीच्या अनुषंगानं नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.